तृप्ती देवरुखकर या मुलुंड पश्चिमेला असणाऱ्या शिवसदन सोसायटीत व्यवसायासाठी भाडेतत्वावरील जागा पाहण्यासाठी आपल्या पतीबरोबर गेल्या होत्या. त्यावेळी सोसायटीच्या सचिवांनी मराठी माणसांना आम्ही व्यवसाय करण्यासाठी जागा देत नाही असं सांगून तृप्ती यांना अपमानित केले. हा सर्व प्रकार तृप्ती देवरुखकर यांनी मोबाईलवर चित्रित करण्याचा प्रयत्न केला, पण सचिवांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. आज तृप्ती देवरुखकर यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मराठी भगिनीवरील अन्याय सहन करणार नसून आपण तिच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले. मला वाटते हे आजचे प्रकरण नाही. मराठी माणूस सहन करतो, त्यामुळेच अशा प्रवृत्तींची हिंमत वाढते. आपण पहिल्यापासून कणखर हिंमत घ्यायला पाहिजे होती, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केले. आला प्रश्न मराठी माणसांचा, कुणाची ताकद वाढली हे नाही. अरे आम्ही इथले भाई लोक ना, की मुंबई आम्ही सांभाळली ना. गिरणी कामगार कोण होते? मराठी माणसं होती ना. त्या मुंबईतले कुठल्याही असो, कसंही असो, मी कुठल्या दादाची प्रशंसा करत नाही किंवा समर्थन करत नाही, पण मुंबईमध्ये दादागिरी मराठी माणसांनीच केली ना. मराठी माणूस असा कमकुवत का झालाय? कारण का राजकीय इच्छाशक्ती त्याच्या मागे राहिली नाही. भूमिका घ्यावी लागते कुठल्याही प्रकरणामध्ये. असे खाली मान घालून नुसते हात चोळत बसणं हे काही योग्य नाही. भूमिका घ्या. मत कमी होतील, 10%, 5%, 7%, 2%. अगदी नाही मत नाही मिळणार, पण शेवटी मी ज्या जातीत जन्मलो, जे मातीत जन्मलो, ज्या भूमीत जन्मलो, त्या भूमीच्या प्रतिष्ठा ठेवण्यासाठी, जसवत्व अबाधित ठेवण्यासाठी मी जर वागलो नाही तर उद्या मला ही भूमी माफ करणार नाही. की अन्याय नाही सहन करायचा, बाकी सब कुछ. अन्याय आणि अपमान हे दोन्ही गोष्टी सहन करायच्या नाहीत. तो मराठी असो, तो हिंदी असो, नाही तो कोणी असो, अन्याय नाही सहन करायचा. आणि म्हणून या भगिनीलाही मी आज बोलवलं तिचं अभिनंदन करण्यासाठी की तिने अन्याय नाही सहन, की अन्यायाविरुद्ध उभी राहिली. आणि असं जर प्रत्येक माणसाने ठरवलं तर मग अन्याय कमी. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पाठबळ मिळाले असून पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत होते. भाजपच्या नेत्यांचे सहकार्य लाभले नाही असे तृप्ती देवरुखकर यांनी सांगितले. S9 न्यूज ठाणे. अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत आवाज वाढल्याचे समोर आले आहे. आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन झाल्याने ध्वनी प्रदूषण वाढल्याचे सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी ठिकठिकाणी घेतलेल्या नोंदीतून दिसून आले आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे उत्सव काळात ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था आवाजाच्या पातळीचे मापन करतात. त्यांच्या नोंदीनुसार गुरुवारी विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये ढोल, ताशे आणि बँजो असल्याने आवाजाची पातळी 85 ते 95 डेसिबल होती. मात्र डॉल्बी ध्वनिक्षेपकांचा सहभाग असणाऱ्या मिरवणुकांमध्ये 100 ते 110 डेसिबल्स इतक्या मोठ्या प्रमाणात आवाजाची पातळी नोंदवली गेली. ठाणे महापालिका मुख्यालयाच्या 5 पाखाडी या मध्यवर्ती भागात आवाजाची पातळी वाढली होती. दरम्यान मिरवणुकांमध्ये भक्तिभाव विरहित उथळ गाण्यांचा गोंगाट अधिक असल्याचे निरीक्षणही सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी नोंदवले आहे. ठाण्यात रात्री 10 ते 11 दरम्यान नोंदवलेली ध्वनी पातळी राम मारुती रोड, गोखले रोड 90 ते 95 डेसिबल्स, 3 पेट्रोल पंप 90 डेसिबल्स, सरई 95 ते 100 डेसिबल्स आणि 5 पाखाडी 100 ते 110 डेसिबल्स इतकी आवाजाची मर्यादा वाढलेली होती. S9 न्यूज ठाणे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणी बिलावरील प्रशासकीय आकार पूर्णतः माफ करण्याची अभय योजना ठाणे महापालिकेने जाहीर केली आहे. ही अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार असून त्यानंतर मात्र नळ जोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. जे घरगुती नळ जोडणी धारक 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील, अशा घरगुती नळ जोडणी धारकांना त्यांच्या थकीत पाणी बिलावरील आकारण्यात आलेला प्रशासकीय आकारात 100% सूट दिली जाणार आहे. या धोरणापूर्वी ज्यांनी घरगुती पाणी पुरवठा देयके जमा केली असतील त्यांना ही अभय योजना लागू नाही. तसेच व्यावसायिक वापरासाठी न जोडणी घेतलेल्यांनाही ही योजना लागू नाही. या अभय योजनेचा लाभ ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. तसेच या अभय योजनेच्या समाप्तीनंतर 1 जानेवारी 2024 पासून थकबाकी रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या थकीत बिलधारकांची न जोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. S9 न्यूज ठाणे. मुंब्रा येथील आंबेडकर नगर मध्ये पतीने पत्नीचा हातोडीने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली. मुंब्रा येथील आंबेडकर नगर येथे 30 वर्षीय जरीन अन्सारी मुलगी आणि एक मुलासह तिची सासू आणि पती विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा यांच्यासोबत राहत होती, जो धर्म परिवर्तन करून हिंदूतून मुस्लिम झाला होता. तो भिवंडीत पत्नीपासून वेगळा राहत होता. आज अचानक तो पत्नीला मारण्याच्या तयारीत आला आणि त्याने जरीनवर हातोड्याने हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी आलेल्या सासूवरही त्याने हल्ला केला आणि मोठ्या मुलीवरही हल्ला केला. झरीनचा या हल्ल्यात मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय उर्फ समीर हा त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या लोकांना 3 टेप केलेले सेल वायर टाकून आणि बनावट स्फोट घडून घाबरत होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सध्या मुंब्रा पोलीस करीत आहेत. S9 न्यूज ठाणे.